आज मी बनवणार आहे एकदम चमचमीत अशी मटकीची सुक्की डाळ. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. यामध्ये मोहरी घालून छान तडतडू देऊया. लगेचच जिरे घालूया आणि जिरेही छान फुलू देऊया. कढीपत्ता आणि कांदा घालून छान भाजून घेऊया. एक टोमॅटो बारीक चिरलेले तेही घालून घेऊया. इथे मी ओला नारळ, कोथिंबीर, अद्रक आणि लसणाचे हिरवे वाटण घातले आहे. ते छान भाजून घेऊया. काळे तिखट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळदी पावडर घालून छान पाणी घालून हा मसाला शिजवून घेऊया. एकीकडे मटकीमधील पाणीही मी काढून घेतले आहे. 15 मिनिटं ही मटकीची डाळ भिजत घातली होती. आता मसाल्यामध्ये ही मटकीची डाळ घालून छान मिक्स करूया. चवीपुरते मीठ घालूया आणि 2 मिनिटं ही डाळ अशीच वाफवून घेऊया, म्हणजे मसाल्याचा फ्लेवर मटकीच्या डाळीमध्ये उतरेल. 2 मिनिटं झालेले आहे. आता आपण यामध्ये थोडेसे पाणी घालून झाकण ठेवून 5 मिनिटं ही डाळ शिजवून घेऊया. तयार आहे एकदम चमचमीत